Subscribe now and press the bell icon. Never miss an update. जळगाव जिल्ह्याचे तापमान 40 ते 45 अंशावरती गेलेले असून जनजीवन विस्कळीत झालेले सध्या पाहायला मिळत आहे। या भर उन्हाळ्यात जीवाची लाई थांबवणारे साधन म्हणजे मुख्यतः पाणी हेच होय, परंतु जमिनीखालील पाण्याची पातळी खालावल्याने मानवाला तहान भागवण्यासाठी थेंबाथेंब पाण्यासाठी सतत भटकंतीही करावी लागत आहे। त्याचबरोबर प्राण्यांना सुद्धा आपली तृष्णा भागवण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे। असेच काही दिवसांपासून भुसावळ तालुक्यातील कंडारी गावामध्ये 2.5 ते 3 वर्षाचा ठिपकेदार हरणाचा वावर गावात होत असल्याने नागरिकांसाठी तो कुतूहलाचा विषय ठरत आहे। तापी नदीचे आवर्तन गेल्या 15 ते 20 दिवसांपासून घटलेले होते। नदीमध्ये पुरेसा पाण्याचा साठा नसल्यामुळे तापी पलीकडील खेडेगाव म्हणजे कासवा, अकलूज या भागातून या हरणाची प्रजाती कंडारी गावामध्ये आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। भुसावळ तालुक्यातील कंडारी गावामध्ये गेल्या काही दिवसापासून हरणाचं पिल्लू या ठिकाणी दिसून राहिलेलं आहे। हे पिल्लू साधारण 2 ते 2.5 वर्षाचं असून या ठिकाणी हे नर मादीचं आहे। हा हरण या ठिकाणी कासव्याच्या त्या पलीकडनं या ठिकाणी आला होता, पाण्याचं आवर्तन नसताना ठिकाणी आलं होतं, परंतु आज या ठिकाणी पाण्याचं आवर्तन सुटल्यामुळे या हरणाला या कंडारी गावामध्ये फिरताना अनेक वेळा बघितलं गेलेलं आहे। फॉरेस्ट खात्याला ठिकाणी माहिती नसल्यामुळे ठिकाणी आता सध्या फॉरेस्ट खात्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी समजा हरिण जर असेल तर त्याला पकडून सुरक्षित त्याला जंगलात सोडण्याचा प्रयत्न ठिकाणी केला आहे, परंतु या हरणाला आपल्या चाऱ्यासाठी व पाण्यासाठी या ठिकाणी वनवन भटकावं लागत असल्यामुळे हा हरिण तापी नदी काठावरती आणि गावात येण्याचा प्रयत्न करत आहे। कॅमेरामॅन संतोष शेडेसह विशाल सुरेश, महाराष्ट्र, भुसावळ। याबाबत भुसावळ वन विभागाला माहिती आज मिळाली असल्याने वन खात्यातील अधिकारी कंडारी गावात येणार असल्याची माहिती आणि या हरणाला सुरक्षितरित्या पकडून त्याला जंगलात सोडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। परंतु वन विभागाने कमीत कमी या मुक जनावरांचा विचार करून त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची विशिष्ट पद्धतीने वनातच सोय करावी, जेणेकरून ते प्राणी शहरी वस्तीच्या भागात धाव घेणार नाही। आज कंडारी गावात या हरणाचा जीव धोक्यात असून त्याचा ताबा घेण्यासाठी मोकाट कुत्रे त्याच्या मार्गावर फिरत असल्याची माहिती बघ्यांकडून मिळाली आहे। आज हा हरिण तापी नदी काठावरती बघायला मिळाला असल्याचे सुद्धा कळाले आहे। तरी लवकरात लवकर या हरणाला सुखरूप जंगलात सोडावे असे कंडारी वासियांकडून म्हटले जात आहे। प्रेमी आहात, कंडारी गावामध्ये एक हरणाचं या ठिकाणी प्रजाती दिसून राहिलेली आहे। हे आलं कुठून असेल आणि आपण सुद्धा पाहिलं का त्याला? या संदर्भात निश्चितच नदीकाठी जे काही भट्ट्यावर काम करणारी जी मंडळी आहेत त्यांनी मला फोन करून सूचना केलेली आहे। परवाच्या दिवशी फोन करून सूचना दिली असताना मला असं कळालं की त्या ठिकाणी टिपकेदार हरण, नर जातीचं हरण जे आहे, साधारणतः त्याचं 2.5 ते 3 वर्ष वय त्याचं असेल, ते तिथे आढळून आलेलं आहे। मी त्या घटना ठिकाणी पाहणी केल्यावर त्या हरणाची काही विष्ठा तिथे आढळून आलेली आहे आणि त्यावरनं स्पष्ट आहे की बाबा ते टिपकेदार हरण आहे असल्याचं ते जाणवत आहे, कारण लोकांनी तिथून वर्णन करून मला ते सांगितलेलं आहे। सर किती वर्षाचं असेल? काही साधारण 2.5 ते 3 वर्षाचं ते असावं। ही प्रजाती शहराकडे वळण्याचं काय करण्याचं? प्रामुख्याने शहराकडे वळण्याचं कारण असं आहे की सर्वीकडे माणसांचं पाण्याचं थोडा प्रॉब्लेम सुरू आहे। त्यानंतर या वातावरणामध्ये पाणी कमी असल्या कारणाने वन्य प्राणी शहराकडे आकर्षित होतात। अच्छा। आणि नदीकाठी येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की यावल परिक्षेत्रामध्ये काही शेती भाग आहे, त्या ठिकाणी या हरणांच्या प्रजाती आढळतात। अच्छा, म्हणजे हा कासवा आणि अकलूज मार्गे आला असेल? नक्की, नदी क्रॉस करून तो या ठिकाणी आलेला आहे। ज्या पाणी नसताना आता पाणी, नदीला पाणी नाहीये म्हणून त्या ठिकाणी ते आलेलं आहे। पण आता पाणी सुटलं, पाणी सोडल्यामुळे ते नदी भरल्यामुळे त्याला जाण्याचा थोडा त्रास होता। बरं, वन्य जीवनाकडनं काही आढळलं? आपलं कारवाई केली जाणार आहे का वन्य खात्याकडनं? साहजिकच मी वन विभागाला कळवलेलं आहे। काल तिथे वन विभागाचे काही कर्मचारी येऊन त्यांनी पाहणी केलेली आहे आणि मी त्यांना एक असं सुचवलेलं आहे शक्य झाल्यास त्या हरणाला पकडून त्याच्या सुरक्षित अधिवासात जर सोडण्यात आलं तर खूप चांगलं होईल।